जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधल्या 11व्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत वाचनासाठी। 10व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की गोरक्षनाथ त्यांच्याबरोबर ती मुलं सगळी खेळत असताना त्यांनी मातीचा एक पुतळा बनवला आणि पुतळा बनवता बनवता संजीवनी मंत्राचा पाठ केला आणि त्याबरोबर त्या पुतळ्यामध्ये जीवत्व प्राप्त होऊन तिथे गहिनीनाथांचा जन्म झाला। त्यांचं नाव त्यांनी गहिनीनाथ असं ठेवलं। पुढे हा सगळा प्रवास आता आपण पाहतोय 11व्या अध्यायामध्ये। तर तसं गोरक्षनाथांना वेगवेगळ्या ज्ञान देऊन ब्रह्मज्ञान देऊन त्यांनी काशी गया प्रयाग अशी यात्रा करून नंतर त्यांनी शिवालयामध्ये आणून सोडलं। शंकरांची स्तुती करून त्यांची प्रचंड आराधना करून शंकरांना प्रसन्न करून घेतलं त्यांनी। आणि गोरक्षनाथांना पुढच्या अध्यायासाठी अनुष्ठानासाठी शंकरांच्या स्वाधीन करून मच्छिंद्रनाथ पुढे जाते झाले। असाच मच्छिंद्रनाथांचा प्रवास करत असताना काशी प्रयाग गया या यात्रा करून ते सेतुबंध रामेश्वर इथे आले आणि त्या रामेश्वराच्या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमंत मारुती त्यांची वाट पाहत होते। मारुती म्हणाले, हे मच्छिंद्रनाथा, गेली 24 वर्ष मी तुझी वाट पाहतोय आणि 24 वर्षांनी आज तू माझ्या समोर आलेला आहेस। तुला पाहून मी अतिशय आनंदी झालेलो आहे। तू मला मागे एक अत्यंत मोठं वचन दिलं होतंस की तू स्त्री राज्यामध्ये तुझा प्रवास सुरू करशील। तर ते वचन जे तू मला दिलं होतंस त्या वचनाची पूर्ती तू आज या ठिकाणी माझी करून देशील, म्हणजे माझ्या मनातली जी रुखरुख आहे ती संपून जाईल। आणि तो सगळा प्रवास कैला त्या देवीशी त्यांचं श्रीराज्याच्या राणीशी त्यांचं मच्छिंद्रनाथांचं विवाह संबंध, त्याच्यानंतर जालंधरनाथांचा जन्म, असा हा प्रवास आता आपण 11व्या अध्यायामध्ये पाहूयात। आता आपण वाचायला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। जय जयाजी इंदू शलाका मुकुटमणे सकळ टिळका इंदिरापते विबुध जनका भक्ती मानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ मागिले अध्यायी गहिनीनाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पै गेले इतुकी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात किजे श्रवणी असो गुरु शिष्य मद्रिकाश्रमी शिवालया पातले बद्धांजळी जोडुनी करीते झाले नमस्कार नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावरी पैंजाननी रिंडमाळा चिंता भस्मी दिव्य तेज भूषित तू हे कामांतका दक्ष तेजा भोळवट वरा देसी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ती हे दिगंबरा जगजेठी भाळी गंगा मौळी जटाजुटी नरकपाळ कर संपुटी इंदू कळे ते मिरविशी उरगवेष्टन कुरंगसाली व्याघ्रांबर वसनपाली गजचरमादी मिती झाली परिधाना महाराजा हे कैलासवासा उमापती दक्षजा माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती
आम्हा दासा अससी तू, हे नीलग्रीवा आदिपीठ, करुणा करा उत्तमा श्रेष्ठ, स्वीकारुनी सर्व अरिष्ट, सुख देसी देवासी, हे भाळ दृष्टी त्रयार्थ नयनी, डमरू त्रिशूळ विराजे पाणी, सदा प्रिय वृषभवाहिनी, भस्मधारणी महाराजा, हे स्मशानवासी वैराग्यशीळा, नगजा मात रक्षबाळा, श्वेतवर्णा तमोगुणा आगळा, वाहसी गळा राममंत्र, हे सर्वाधीश विश्वपती, भक्षाटनी बहुत प्रीती, जटा पिंगटा त्रिपुंड लल्लाटी, शुद्धवीर गुंठी शोभदसे, फरशांकुश डमरू हाती, लोप पापा पातो पाती, षडानना ताता सुत गणपती, विद्या लक्षणी मिरवीसी, ऐसी स्तुती अपार वचनी, करित मच्छिंद्र बद्रिकाश्रमी, स्तुती ऐकुनी प्रेमे उगमी, प्रकट झाला महाराज, मग मच्छिंद्राचा धरुनी हस्त, सप्रेमे त्याते आलिंगित, निकट बैसवनी पुसे त्याते, योगक्षेम कैसा तो, गोरक्षाते घेऊनी जवळी, मुखस्व करे कुरवाळी, म्हणे बा उदय येणे काळी, हरी नारायण झालासी, ऐसे वदुनी आणिक वदत, हे महाराज मच्छिंद्रनाथ, हा तव शिवयोगे सुत, तारक होईल ब्रह्मांडा, म्या पूर्वीच याते पाहिले होते, म्हणशील तरी कनकगिरी ते, तुवा अभ्यासुनी सुते, आणिले दैवत घराते, श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत, भैरव काळिका विरा सहित, पाचारिता तिही तेथ आलो होता महाराजा, तस्मात पूर्वीची होय ओळखी, म्हणून गोरक्ष घेतला अंकी, परी आता असो शेखी, एक वचन ऐकिजे, याते विद्येते अभ्यासिले, परी तपाविण विगलित ठेले, जैसे शत्रू जगत्रयी झाले, मग ते हिनत्व प्रतापा, की जीवनाविण वृक्ष दैसा, काळ रूप मासे तैसा, की तरुविण ग्राम जैसा, बुभुक्षीद लागदसे, की नाके विण सुंदर नारी, की विना तोय सरित्रा पात्री, की नक्षत्रा विण शोभा रात्री, कदा काळी दिसेना, तरी तपाविण लखलखीत, विद्या भांडार न दिसत, जैसा मानव परम क्षुधित, विकळ शरीरी मिरवितसे, तरी आता माझी या आश्रमी, तपा बैसवी योगद्रुमी, मग तपबळाने बलाढ्यगामी, विद्या अस्त्रे मिरवील हा, या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत, वय धाकुटे बाळ अत्यंत, परी तप तीव्र क्लेशात, साहिले जाईल कैसे जी, येरू म्हणे वरद पाणी, तुझ्या आहे मौळी स्थानी, तरी तपक्लेशावर कडसणी, दुःख देणार नाही बा, या परी येथे नित्य नित्य, मी समाचारीन गोरक्षाते, तू निसंशय सकलाते, तपा गोरक्ष वैसवी, ऐसे वदता आदिनाथ, अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत, उत्तम आहे ऐसे बोलत, अंगीकारिता पै झाला, तेथे आमुचे काय हरले, की जन्मांधा चक्षु आले, की सदैव हरिणी ते सांभाळिले, एकटपणी पावसात, तेवी तू आणि तुझा दास, येथे आश्रमी करिता वास, तेथे वाईट काय आम्हास, चिंता माझी निरसेल, ऐसे शिवाते बोलुनी वाणी, परी हर्षन माये मच्छिंद्रमणी, जे योजिले होते अंतःकरणी, तेची घडुनी पै आले, फारची उत्तमोत्तम झाले, गोरक्षासी शिवे अंगीकारिले, आता जाईल संगोपिले,
अर्था अर्थी बहुवसे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणुनी नक्षत्रास. उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी तपा बैसविला. लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्री योजनी चरणांगुष्ठ. वामपादा देवनी कष्ट उभा राहिला गोरक्षतो. वायू आहारी ठेवूनी मन क्षणिक अन्न त्यजून. उपरी फळपत्री आहार करून क्षुधाहरण करीत असे. सूर्यमंडळी ठेवूनी दृष्टी तप करीत असे तपो जेठी. ते मच्छिंद्र पाहुनी निज दृष्टी परमचित्ती तोशिला. मग आदिनाथा विनव्योनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी. 12 वर्षाचा नेम करुनी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी. येरीकडे मंद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी. जवळी जाऊनी बैसला स्वये आपण आदिनाथ. गोरक्षाचे दास्य करीत मागे पुढे राहुनी अत्यंत. आल्या विघ्ना निवेटितसे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुनी त्वरित. काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला. भीमा उगमी भीमा शंकर आवंढ्या नागनाथादी पंढरपूर. करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान. घडले करिता महिते गमन. लोटली वर्षे 12 सकळ तीर्थे महींची करून. शेवटी सेतुबंधी जाऊन रामेश्वराचे चरण बंधून. स्नाना गेला अब्धीसी तो श्वेतबंधी वायुसुत. जाऊनी नमे मच्छिंद्रनाथ. परी मच्छिंद्रा पाहता मकरध्वजतात. आल्हादला चित्ती बहुत तो. परम प्रीती लवड सवडी. मच्छिंद्र हस्त धरुनी ओढी. हृदयी आलिंगुनी परम आवडी. निकट बैसवी महाराजा. म्हणे बातू योगद्रुमाने कोणीकडे केले येणे. 24 वर्षे तुझे दर्शन आजी झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली. की 12 वर्षे पर्वणी आली. तैसी माते गोष्ट जाहली. आज दर्शने तुझ्या बा. ऐसे बोलुनी वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत. मग समय पाहुनी संतोष युक्त मच्छिंद्रा ते बोलत असे. आज 24 संवत्सर झाले. परी तुझकडे माझे चक्षु लागले. कै भेटसील म्हणून भुकेले. पारणे फिटले आजिते. हे महाराज योगद्रुमा कामनी वेधली जो आम्हा. त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा. बुडवितो मज लागी तरी त्या कामना जळात. तू तारक झाला आहेसी माते. झालासी परी अद्याप पर्यंत. बाहेर ना काढसी महाराजा. पूर्वी मजला देवुनी वचन तुवा केले आहे गमन. परी स्त्री राज्यांचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धरुनी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती. मैनाकिनीची कामरती पूर्ण आहुती घेई का. आपुले वचने करुणी त्याचे. आणिक फल दे मम वचनाचे. मम पाहुनी आर्तमनीचे. सुटका होईल तेव्हा मी गुंतलो तिचे वचनी. की मच्छिंद्र पाठवीन ये भुवनी. तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी. मच्छिंद्रनाथा मिरविजे ऐसे वचन तिथे व्यक्त. आहे तरी मज करा मुक्त. आणि तुवाही वचन दिधले माते. तेही सत्य करी आता. ऐसी ऐकुनी हनुमंत वाणी. अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग त्रिरात्र तेथे वस्ती करुनी.
निगती झाले उभयता मार्गे जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सारिते मग गौड बंगाला टाकुनी त्वरिते स्त्री राज्यात संचरले स्लवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजलीसे राज्यासनी महापुण्यांशे तपोखाणी मैनाकिनी ज्ञान कळा शृंगार मुरड उत्तम जन तेथे भोगितसे राज्यासन गजवाजी उदधी रत्न रथ उष्ट्रादी असती पै छडीदार चोपदार रत्नपारख हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फरासी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शास्त्र निपुण कारभारी लेखक ही सेवा विराजले जासूद हलकारे वकिलात करू जाणती सकळ संमतात पायदळ अश्वरा उत नसे गणित पृतनेते कृत्यवान चित्तेवान साकर खाणी पहिलवान दिवाणादी कपिल खाने गजमस्तकी रुढती खिस्मतगारी करणार शिकारकी बंडीदार ताशा मरफी पनवाळ थोर कुशळपणी वाजविती गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञी निपुणतर वाद्यधारी शृंगार कर शिंपी कुल्लाल विराजले असो ऐसे राजकारणे बहुत असती काम भिन्ने परी सकळ समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरविल्या असो अवघ्या कटकात संचरते झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊनी त्वरित झाले दृष्टी सदायासी दृष्टी पाहताच अंजनी सुत स्त्रियांसी आनंद झाला बहुत बोलावुनी त्वरिता त्वरित कनकासनी वैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सुत षोडशोपचारी पूजनी त्वरित बद्धांजली केली तई म्हणे महाराजा दिव्यरथा वातनंदना अंजनी सुता द्वितीय कोण सांग आता आगमन झाले महाराजा येरू म्हणे वो शुभाननी त्वा बैसुनी तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता वो मग भक्तीचे वरदावळी किम पुरुष लाधलील मच्छिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुखा निववावे की सेवे लागी उडुगणनाथ की अरुणासह पूर्ण आदित्य तेवी तुते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पुरवावया की शची लागे सहस्रनयनी की शोभला जैसा शिव अपर्णी तेवी तुते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे ऐसे बोलुनी वज्र शरीरी निवांत वैसला आसनावरी मग राहुनी तेथे 3 रात्री निगता झाला कपिराज पुन्हा श्वेतपदा येऊन करीत वैसला श्रीराम चिंतन येरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे बैसूनिया कनकासनी राज्या विलासा भोगी मुनी मुक्तामाळा ग्रीवे लागुनी हेलावती समोर हेममुद्रिका ओपुनी करणी हस्त विराजले कनक कोंदणी भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखीत पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्य लतिका उर्वशीच्या सारुनी आवांका सेवे लागी उतरल्या बडी जाई बडीदार वारंवार करीती पुकार छडीदार चोपदार दवलत जादा म्हणताती मुक्त लवंगाचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी राज्यासनी स्त्रियास मंडळी सुशोभित भवताली जैसा नभात तारांगणी वेष्टित शोभला उडुगण स्वामी तेवी स्त्रियात मच्छिंद्र मुनी निज भारी शोभला की देवगणी शचीनाथ
परमशोभित घवघवीत तेवी स्त्री मंडळीत मच्छिंद्रनाथ मिरविला सदा बैसुनी एका आसनी खेळ खेळतो द्यूतकर्मी नाना विनोदून विनोदवाणी हास्य करती गदगदा राज्य वैभवादी कारभार स्वये करीती सारासार नाना कुशलता अपार निज दृष्टी पाहतसे रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणादिक मिरविले धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रयाकार जळते निर्मिल विशाळ उभे असती सन्मुख संगीतकार गायन प्रकारी गंधर्वसरी तानमानी कळा कुसरी औषधीक वैद्य रोगापरी परीक्षिकी मिनली ते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचाराचे सकळिक नाटक कळा सकळी शृंगारित आणुनी टेकती राजसंमत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाणती चातुरी ऐसिया गुणांचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेणे चित्त सरितेत आनंद तो हेलावे तेणे करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्धिजात मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तो समय चित्त सुख मेळी ऋतू पावली राजवाळी ते कामरतीचे सुख वेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्र मूर्ती अंश रूपे प्रकटुनी रती देह धरिता पै झाला रेत रक्त जेणे काळी लोटत मांसा नवांचे मेळी तदनंतर प्रसूत झाली या बाळी बाळ बालार्क देखिला त्या ते भरता 12 दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणवनी या उपरी याचका देवनी ज्ञान उचितार्थे सकळ तोषविले जन नाना रत्नी देवनी भूषण गौरवाते मिरविले असो ऐसे संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी लोटुनी गेली सुखासनी मच्छिंद्राते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जयनमेजयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला तो जन्मेजयापासूनी पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2,000 शती कली गेलासी लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापूर मेळवुनी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला 1 वर्षे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्णाहुती पुष्ट होनी दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरवला परी शिवनेत्रीचा प्रळयाग्नी तेणे दाहिले होते पंचबाणी परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराज तो शिवशरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन तया माझी जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्नि जठरा माझी विराजे तो गर्भ अति तेजपुंज यज्ञकुंडी साधला पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिरवुनी निगुती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढी बृहद्रवा विप्रा हाते सलिल बाळ तेजाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मिरविले प्रत्योदक उचलोनी हाती
बाळ द्यावी रायाप्रती राव पाहोनी तेजस्थिती परमचित्ती तोषला जैसा जलार्णव मंथन करिता त्यात चतुर्दश रत्ने निघता मग आनंद नये माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्रव्या की संजीवनीचा धरुनी अर्थ कच गेला शुक्र गृहाते साधुनी येता संजीवनी ते शचीनाथ आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन परमस्नेहे हृदयी धरून घेते चुंबन बाळाचे परम उदेला आनंद पोटी की चंद्रोदयीची ऐक्य भेटी मग समुद्र पात्रा तोय बाटी प्रेम लहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्याते भासे प्रत्यक्ष मदन परी तो मदनची व्यक्तपूर्ण शिवकायेचा प्रगडला की सत्वगुणी विद्युल्लता पाळा मांडिला शरीरावरता की पुनर्वधू प्रसन्न होता तेज आपुले अर्पिले की संघात अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तारणी असो ऐसा अपार चिन्ही वर्णिला ग्रंथ वाढेल असो बृहद्रवा लवड सवळी अंतःपुरात जाता तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी नाम तिचे सुलोचना होयती प्रत्यक्ष सुलोचना शुभाननाती देवांगना महिलागी उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णेची मूर्ती उदया आली माय भगवती कुरुकुळाते तारावया दिसे पाहता चरण गंगोदक दिसे ऐसे मळीण शंतनू सारखे टाकुनी रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी असो तिने बालक देखता दृष्टी पुसे राया ते आवडीने म्हणे महाराजा विजयध्वजा करी कवळिले कवण आत्मजा माते भासे मित्रभोजा दुसरा तरणी आहे हा येरू म्हणे बा शुभासनी यज्ञकुंडी द्विमूर्धनी प्रसाद रूपे दिधले तेणे राजस्तंभी मिरवावया तव उदरी जो मीनकेत मनाने वरी आपुला सुत तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरवावा तरी वंशासी मीनकेत मनाने वरी आपुला सुत तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरवावा तरी वंशासी मिनकेत दिव्य स्वरूपा आहे सुत तयाचा पाठीराखा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला आगे हा अयोनी संभव जाण अवतार दक्ष चिद्रत्न ज्वाळामाळी होऊन प्रसन्न प्रसाद दिधला आपणासी ऐसे वरिता राजभूष सुलोचना कवळी बाळकंदर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळ हृदयी कवळुनी धरिता पयोधरी लोटले पय सरिता बाळमुखी स्तन घालिता पयःपान स्वीकारी मग उत्तम करी बाळ रीती स्नान मार्जनादी सारिती या परी द्वादश दिनां प्रती परम सोहळा मांडियला मेळवुनी सुवासिनी पाळणा घातला योग प्राज्ञी जालिंदर हे नामजनी सकळा आवडी ठेविले यज्ञकुंडीच्या ज्वाळामाळी प्रसन्न झाला तेथे काळी ज्वाळात उदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा करून या गजरा ग्रामात वाटिली गोड शर्करा अपार धन याचक नरा लौकिकार्थ वाटिले ऐशी या गजरे पूर्ण राहटी झाली बहुत दिवसा लोटी मांस संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले या परी तो बृहद्रवा राणा अपार पाळल्या ललना पुढे योजनी मौंजी बंधना
यज्ञोपवीत आराधी. यापुरी कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी. गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया. म्हणवुनी आपुला पुरोहित मंत्री सवे देऊनी त्याते. उत्तम कुमारी शोधार्थ महीवरी प्रेरिता. गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत. मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते. येरीकडे जालिंदर राजांगना परमसुंदर. घेऊन या अंकावर चुंबन घेती लालसे. परमस्नेहाने ऊर्ध्वदृष्टी पाहुनी बोल योग जेठी. धूर्मीण मंत्री मम दृष्टी दिसत नाही का माते. येरी म्हणे पाडसा ऐके तुझ स्त्री करावया जनके. पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा. येरू म्हणे स्त्री काये माता म्हणे बायकोसी म्हणावे. येरू म्हणे मज दावावे बायका कैशा जननीये. येरी म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण. जैसा मी बा त्याच समान तुझ बायको येईल की. ऐसी सुलोचना त्याते वदता तो शब्द रक्षुनी आपुल्या चित्ता. बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसतसे. म्हणे गडे हो ऐका एकू मम तात माता करीती बायकू. 30 कासयासाठी अर्ध कौतकू करिता बायकू ते सांगा. तव ते बोलती विचक्षण बहुशठपणी हो बोलती हासून. जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना. मग ते म्हणती मूर्खा ऐक. बायकू म्हणता संसार निक. विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझी मिरवीतसे. विषय सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गो आई. ते ऐकुनी धरातून जाई मनी विचार करीतसे. अगा जग हे परम अधम आचरण आचरती परम दुर्गम. जे का जगाचे उत्पत्ती स्थान त्याची रमणी रमतात. तरी आपण करू नये ऐसे याच मनाला सबळ त्रास. ऐसे रचुनी विवेकास मुलातुनी निघाला. मनात अति करी विचार मातेच्या शब्दासी पर. तरी ते करुनी व्यवहार अधर्म राशी दिसतासे. माता बोलली मज समान कांता मिरविदसे चिद्रत्न. तरी ती कांता मज माते समान. व्यवहारा योग्य वाटेना तरीही पूर्ण अधर्म राशी. कदा नवर्तू कार्यासी मग सांडुनी ग्राम धाम धारासी. कानना तरी निघाला परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक. त्यांनी जाता पाहिले बाळक. परी राजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला. हेर मागे पाठविला कोणी जाऊनी त्वरे नृपाला. सांगताती तातडीने हे महाराज भुवननाथ. विपिनी केला आपुला सुत. राये ऐसा ऐकुनी वृत्तांत आला धावत तातडीने. परितो चपळ विचलक्षण म्हणे कोणी येईल धावन. म्हणून सा मार्गाते सोडून महाकाननी रिघाला. तव त्या विपिनी तरुताटी विशाळ जाळी या तृण अफाटी. त्यात संचरता हेर दृष्टी. चुकुर झाले चालीला पाहता परितो योगेंद्र चपळ बहुत. जाता जाता एक पर्वत त्याची तरी धरुनी सुत. उत्तर देशी चालला येरीकडे नृपनाथ. काननी निघाला शोध करीत परी शोध लागला दूतस्थानापर्यंत. पुढे शोध लागेना पाहता परी बहुविपिन. परी जालिंदराचे न पावे दर्शन. जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपतसे. ऐसे झाले सकळासी निराशपणे ग्रामासी. येते झाले झालिया निशी शोक करिता सकळांनी. रायासह अपार जन
पाहती आपुलाले सदन परिबृहद्रवा आणि सुलोचन परम अट्टहास करिताती बाळलीला खेळ अद्भुत आठवोनी गाता रुदन करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसन्न हा माझे कर्म गहन हातीचे गेले चिद्रत्न काय करू उपाय हो हा बाळक माझे अर्का समान तेज रूप वाटे मदन माता म्हणे खेळ उत्तम काय वर्णू तयाचा ऐसा करिता अट्टहास परी आणिक सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया म्हणती राया नरोत्तमा जालिंदर अयोनी संभव तरी हा सेविता महाकानन त्यासी मरण नसेची मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा सुत तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंशय करून धैर्य अर्गडी ठेवा मन ऐशा युक्ती करून रायासी शांत करताती येरीकडे जालिंदर पर्वतदरी अतिगुहार संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी वणवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तया पासी पातला तव त्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृण अपार तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयो करो आपुले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पावनी याते सांडिले होते म्या गर्भाते येथे यावया कारण याते का पडले न कळे हो मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळा त्वरे केला जागृत अंकी घेऊनी पुसे त्याते कारण काय येथे यावया येरू पाहुनी तया आदरे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर येरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी येरू म्हणे जनकी जनक कैसे होतील हर एक मग तो मुळी हुनी कथा पावक तया लागी सांगतसे असो आता वैश्वानर पुढे लिहिती पुढती पर ती कथा पुढे धुंडी कुमर मालू नरहरीचा सांगे की स्वस्ति श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर एकादशाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय।